तुम्हाला मी मिठी मारत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईने मला मारलं, पप्पा 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 आईने मला मारलं. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल चल. पप्पा तुम्ही अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती. पप्पा पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा पप्पा आता मी मोठी झाली, पप्पा आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा आता तुम्ही मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पण तुमच्या समोर येत नाही. पप्पा पण आज गेली होती. पप्पा देवेश सरांनी वसंत नावाच्या बापाला बोलवलं होतं. पप्पा ते परिवर्तनाचं वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे बोलतो हे परत परत आज जायचं बाप आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बघ कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला घास धरवला नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो इथंच पोटात झालं. कोण असेल माझी आई, कसा दिसत असेल माझा बाप, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, मला कडकडून मिठी मारल का आणि माझ्या कानात मला हळूच कोण म्हणल का मीच तुझी आई रे, मीच तुझा बाप. बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाप सणासुदी दिवशी ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुझा होतो पोरी. हे पोरा ज्या वस्तूला हात घालशील ती वस्तू तुझी होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घालतात तरी बाप लागूनच म्हणतो दाद्या हे दीदी आवडलाय काय शर्ट, आवडलं का ती वस्तू, घे उचल, पैशाची काळजी करू नको. अरे मला नाही मिळालं, तुम्हाला मिळालंच पाहिजे माझ्या लेकरांनो. पोरी ती महागडी कपडे, त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे पोरी बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरलं पडतं आपल्या आईला म्हणतं या आय ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला गाय मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, रडू नकोस. पोराला माहिती असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगं बापाच्या आठवणीत तर ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला म्हणते गाप रडू नको गा. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं मला, सांग. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग मला. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की रे बाबा, दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की रे बाबा.
वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग. का 2 दिवसानं येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगे आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं. अरे ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यात अश्रू कळला ते लेकरू माणूस म्हणून घडला आणि त्यानंच इतिहास घडवला पोरानो. त्याला आई बापाच्या डोळ्यात अश्रू कळला. पोरानो हात जोडून सांगतोय रे पोरानो, आत्महत्या करू नका रे. अरे या बापाने या खांद्यावर घेऊन तुला फिरवलंय की रे. पोरा त्या बापाला पायाखाली घेऊ नका पोरानो. व्यसनाच्या विळख्यात अडकू नका, कुठलंच व्यसन करू नका पोरानो. व्यसन करायचं तर 2 तासानं उतरणारं व्यसन करायचं नाही. शंड आणि नामर्द करता 2 तासानं उतरणारं व्यसन. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. साला 400 वर्ष होत आली अजून बलिदानाचं व्यसन आमचं उतरत नाही, अजून नशा आमची उतरत नाही पोरानो. व्यसन करायचं, आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. पोरीनो हा बाप असा बसलेला असतो, या बापाला कधी बघायचं नाही बघ. शाळेची फी भरायला या कॅम्पस मध्ये येतो आणि पप्पा पप्पा म्हणून पळत जातीस, त्या बापाला पण बघायचं नाही. त्याचा फसवं रूप आहे पोरीनो पोरानो. बापाला जर बघायचं असाल रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचा आणि झोपलेल्या बापाला त्या अंधारामध्ये बघायचं पोरी. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. या बापाला फक्त समजावून घ्या. काय बोलू, 4 महिन्याचं मांजर घरातलं गेलं तर त्याला एवढा जीव लावता, शेजा पाजाऱ्याकडे जाता गेलं पोरानं आमच्या मांजराला आमच्या कुत्र्याला बघितलं. आणि पोरी तुला तर 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं तुझ्या बापानं जपलंय की का पोरी. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरा. या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं याचं ज्वलंत उदाहरण तुला सांगतो बघ. ए पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळालाय, चांगलं पाहुणाबाई मिळाले, चांगलं खानदान मिळालंय, आनंदाला उधाण आलेलं आहे. रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पोरी. कारण बापाला कळून चुकतं साला 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू भरून उडून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय ओरडतंय बा. कारण तेच का माझ्या पोरी समोर सारखं सारखं. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या बघा, मी अजून जेवली नाही बघा. तुम्ही नाही आला तर मी जेवणार नाही बघा. हा आवाज आता माझ्या कानावर पडायचा नाही बघ या घरातून. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का म्हणून माझ्या उशाला बसणार आणि माझं डोकं दाबून देत हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडते बघा. आईला सांगणार असाल तर मला नको बघा तुमचं पैसे. असा हट्ट करणार आणि माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू मला आता या घरात दिसायचं नाही बघ. माझ्या पोरी समोर रडायचं नाही बघ. तुझा बाप तुझ्या आईला रागवतो, ओरडतो, पण जर तुझ्या बापाला रडायला आले तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई म्हणते, अहो
डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय साबण केला ग डोळ्यात, साबण केला. हे पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पोरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. लग्न पत्रिका वाटायला तर लय आनंदात फिरत असतंय, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतय. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या येळेला तुझं पाखरू भर करून उडून जाणार. हे पुरी 12:30चा तांदूळ आहे, नटून तटून नवऱ्याबरोबर तू उभी आहेस लग्नाच्या बहुऱ्यावरती. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेलं आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे, आशीर्वाद देत आहे. तू भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि पोरी त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेवार जेवा जेवार जेवा पोट भरून जेवा. हे जेवणवाल्या कोणी उपाशी जाता कामा नाही. हे पोरी तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच त्या लग्न मंडपातून फिरत असतो. पोरांशी तर लय हसून बोलतोय बघ. हे माझ्या लेकरानं ताटामध्ये काही ठेवायचं नाही रे पोरानं. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा चला, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी बघता बघता 3 वाजतात बघ. हे सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. जेवणाच्या पंक्ती संपतात पोरी. आणि पोरी नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून त्या लग्नाच्या बहुल्यावरून जशी तू खाली येतेस पोरी. हे पोरी हे त्या लग्न मंडपामध्ये हे पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते, पुरी 20 वर्ष तुझ्या बापाने मी तुला तळहत्ताच्या फोडासारखं जपलं आणि आता हे आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पुरी. आज घरी कसं जाऊ पुरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग? मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला या घरात दिसायचं नाही की ग? हे पुरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या दीदीचं माझ्या पतीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन येतो. गाडीपर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, हसत हसत जा, रडायचं नाही बघ, मी तुझ्या पाठीशी आहे ना, चल जा. तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. हे पुरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला, फक्त तो तुला दिसला नाही पुरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. तुला फक्त अर्धाच सिनेमा माहितीये पुरी, अर्धा सिनेमा या राष्ट्रातल्या लेकीला बापाचा माहीतच नाही पुरी. जशी तुझी गाडी त्या लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे यार बाबा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए बाबा मंडपवाल्या तुझं पैसे मिळालं का? ए जेवणवाल्या जेवण नाही झाक बनवलं बाबा. पोटात चाटत चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरा पळत होती. अरे बाबा तुझा किती रा पैसा? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए बस्तवाल्या तुझं किती रा पैसा बाबा, तुझं किती रा पैसा? अरे तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काही छाक दिसत होतं बाबा. ए वाजंत्री ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 5,000 तुम्हाला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होता रे, माझ्या लेकीच्या लग्नामध्ये लय भारी वाजवत होता. हे बोली संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो.
आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशिवरी करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला. बाप आहे बाप. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा झोला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. तुझ्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती जुनी ओढणी आपल्या उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रुनाचं ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझे स्वतःच्या पायातला चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन टाकं टाकतो. तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर कॉलेज पर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुरी 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचला त्या ट्रक मध्ये टाकतो आणि आपल्या लेकरांच्या साठी जो हवाली करतो त्या हवालाचं नाव साला बाप आहे. पुरी दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. पुरी या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेत जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, टेम्पो चालवतो, जो आपल्या लेकरांच्या साठी ड्रायव्हर होतो आणि शिक्षणासाठी पैसा कमावतो साला त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे. पोरानो दुसऱ्याची संडास जो साफ करतो, दुसऱ्याची गटारी साफ करतो आणि आपल्या लेकरांच्या साठी भंग्याचं काम जो करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. पोरानो जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, प्रचंड थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि कितीही पाऊस पडत असला तर आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. हरामखोरानो बाप बाप. तोंडामध्ये मावा घेताना लाज वाटत नाही तरी हरामी. हातामध्ये सिगारेट दारूचे ग्लास घेताना लाज वाटली पाहिजे रे लाज. आज हे तुला शरीर मिळाले तुझ्या बापामुळे रे हरामखोर. नीच याच बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला नालायकानं. तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो आणि तुझ्या बापाच्या पाठीमागे 2 फुटावर तुझी आई उभी असते आणि तिथली जमीन सगळी अश्रूनं तुझ्या आई बापानं भिजवलेली असते आणि पोलिसांना तुझा बाप ओरडून ओरडून सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब काय वाटेल ते करा. माझ्या माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. पोरं या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला एखादं चॉकलेट काय देतो, थोडं पैसे काय तुला खर्चाला देतो आणि 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा बाप घरामध्ये तडपडत असतो की काय हरामखोर. समाज त्याच्याकडे बोट दाखवतो याचीच पोरगी गेली र, याच कॉलेजची पोरगी गेली र. अगं पोरी जे पाहुणबाई कधीच तुझ्या बापाला फोन करत नव्हतं सकाळ संध्याकाळ फोन करतात. अरे लई नाका समोर चालत होतास माझी लेक म्हणून. काय गुण उधळलं रे तुझ्या लेकीनं, काय गुण उधळलं. हे नालाय हरामखोरानं. तोंडाला फडके काय बांधता, तोंडाला फडके काय बांधता, त्या कुत्र्याबरोबर फिरता काय. तुझ्यापेक्षा 20 10 वर्षानं मोठा साला हरामी मावाडा गांजारा साला स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही अशा कुत्र्याबरोबर बाहेर फिरता आणि 20 वर्षाच्या बापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर
करून थकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरी? शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय, प्रेमाच्या विरोधात मी अजिबात नाही बाप, पण जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का गे पोरी? ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेता, तुला रस्त्यावरती सोडून देतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा तुकडा करतं, परदेशामध्ये तुला विकतं ते प्रेम आहे का पोरी? त्याचं प्रेम तुझ्यावर असतं तर तुझ्या आई बापाला त्यानं लाचार केलं नसतं. त्याचं प्रेम तुझ्यावर असतं तर तुझ्या आई बापाला साला समाजामध्ये नागडं उघडं केलं नसतं. त्याचं प्रेम तुझ्यावर असतं पोरी तर त्यानं तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं केलं नसतं. जो हरामी तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो तो तुझ्या तोंडावर एक दिवस नक्की थुंकणार पोरी. याला प्रेम म्हणत नाहीत पोरी, याला प्रेम म्हणत नाहीत. आता हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. पण या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना लाज नाही का वाटत? पोरीनं आणि मग पोलीस स्टेशनला हजर काय राहता, पोलिसांचा फोन जातो बापाला, या लेख आले समजावून सांगूया. तुझा बाप परत जातो प्रतिष्ठित लोकांच्याकडे, माझी लेख माझं ऐकत नाही, माझी लेख माझं ऐकत नाही. तुमचं तर ऐकत चला. सगळे तिथे येतात, हे बापाला लाचार तू केलं, बापाच्या अब्रूची नंतर वेशीवर तू टांगली, तरी सुद्धा बाप तुझीच माफी मागत असतो. दीदी गरीब आहे का आम्ही सगळे? लय ग रात्रीचा दिवस करून तुला शिकवलंय, चांगलं पोरग बघूया. तुझ्या मनाच्या विरोधात मी लहानपणापासून काय केलंय का दिदी? सांग. चल घरला, चांगलं पोरग बघू, माझ्यासाठी राहू दे, आईसाठी तर चल ग. त्यावेळेला पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे नालाय, बापाला ओळखत नाही सांगतो, कुत्रा तुझा झाला हरामी. आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि आई बापावर केस दाखल करून हरामखोरांना निघून चालला. अगं 1 वर्षाची होतीस, गावाच्या चौकात कुणी 4 फुटानं दिलं तर घराकडे घेऊन येत होता, तुझ्या अगोदर मुखात घालत होता की कोणी. खेळताना तुझा अंगठा फुटला ग, घरदार डोक्यावर घेतलं तुझ्या बापानं ग, रक्ताळेला अंगठा तोंडामध्ये घेऊन पडाला की पोरी दवाखान्यात. तो बाप तुझा दुश्मन झाला आणि तो हरामखोर कुत्रा तुझा झाला. पोरीना बाबासाहेबांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं का ग? कुठला तर कुत्रा येणार तुला 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 कोयत्यानं तोडणार यासाठी स्वातंत्र्य दिलं? कुठल्या तर हरामखोराबरोबर तो तुला फसवणार, तू निघून जाणार, तुला परदेशाच्या विकाव यासाठी स्वातंत्र्य दिलं? बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलंय तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. पोरी आला कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन सारा तांडव करण्यासाठी तुला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पोरी पुन्हा एकदा तू लाचार व्हायला लागली पोरी. नाही 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 पोरी, एक ही पोरगी या राष्ट्रातली, या कॉलेजची तर नाहीच नाही आता, पण या राष्ट्रातली एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पोरीनं. एक ही पोरग व्यसनाने आत्महत्या करणार नाही. हीच खरी जयंती माझ्या बाबासाहेबांची, लक्षात घ्या. हीच खरी जयंती. आज इतिहास शपथ इतिहास. This is not a lecture, this is the transformation of our life. Yes, and for that each and everybody I am telling you, where is the human? You have to see inside in you and you have to find out the human. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरीनो. एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. इथंच तुला दाखवतो बघ. 1 मिनिटामध्ये लगेच हात वरती करायचा आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आपल्या लेखीचा कार्यक्रम पाहायला इथं काही आई आणि बाप आलेत का? जरा हात वरती करायचा आहे, लगेच हात वरती करायचा आहे. ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत, काही आई आणि बाप, जरा जागेवरती उभा राहा. माऊलीनं जरा जागेवरती उभा राहा. आयानं ज्या 4 आयाने हात वरती केले, जरा जागेवरती उभा राहा. सगळ्यांनी आज नाही तर परत कधीच नाही. उभा राहा जागेवरती. अजून काही बाप आलेत का पाठीमाग? 1-2 बाप आलेत का? जरा हात वरती करायचा. आपल्या लेकीचा लेकराचा कार्यक्रम बघायला काही बाप आलेत का? जरा हात वरती करायचा. हात वरती करा. काही आहेत का? चला जागेवरती उभं राहा. जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. जागेवरती उभं राहा. सगळ्या माऊलींना विनंती करतोय, जरा इथं माझ्या जवळ यायचंय. तुम्ही या लवकर, रस्ता काढत तिकडे या. उभे राहिलेल्या सगळ्या आयांनी इथे यायचंय. या इथं मातानं. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत कधीच नाही. काही बाप असतील तर बिंदास हात वरती करायचा आहे. बिंदास हात वरती करायचे. काही बाप असतील तर आणि इथं माझ्या जवळ यायचंय. लवकर चला लवकर. आज नाही तर परत कधी नाही. सगळ्या मातानं इथं या. इथं उभं राहा. या इथं. एक पोरी या बाप, कामानिमित्त तुझा बाप आज आला नाही बघ पोरी, पण तुझी आई माऊली मात्र इथं आलेली आहे बघ. आज तुला तुझ्या आईमध्ये तुझा बाप आणि तुझी आई तुला दाखवून देतो. या यांना रोज घरामध्ये बघता. या माऊलीनं लवकर या. चल. या आईला रोज घरामध्ये बघतीस बघ पोरी. या आईला रोज घरामध्ये बघतीस, या बापाला रोज घरामध्ये बघतीस. आज जरा माझ्या नजरेतून या आई बापाला बघायचंय. आजच इथंच
कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, जरा हात वरती करायचा आहे लेकरानं. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, पोरानं हात वरती करायचा आहे, पोरानं पोरीनं, आणि जागेवरती उभं राहायचंय. चाल जागेवरती उभं राहा, चाल पोरी जागेवरती उभं राहा आणि एका मिनिटात जागा काढत इथं माझ्या जवळ ये, इथं माझ्या समोर ये. चाल लवकर चल, आज नाही तर परत कधीच नाही, आजच आजच आज इथंच बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर इथं उभं राहा, इथं उभं राहा. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, समोर इथं उभं राहा. चाल इकडे बघ, या इकडे लवकर, चाल लवकर इकडे या, पोरी न इकडे या, चाल लवकर पोरी. अजून कोण कोण आहे, अजून कोण कोण आहे, कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेले आहे, त्या लेकरांनी समोर यायचं इथं. चाल लवकर, पाळ दिले पाळ. चाल. हा आता नाही काय काय झाले पोरानं, शेवटचा 1 मिनिट घड्याळ, ओनली 60 seconds आय एम गोइंग टू टॉक. यस यू हॅव टू चेंज नाउ. हा ऐक पोरी, माझ्या नजरेत नजर घाल, कुठलं हिप्नोटाईज करायला तुला आलो नाही बघ, एक कुठली जात आणि धर्म सांगायला तुला आलो नाही, कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मत मागायला तुला आलो नाही पोरी. ऐक, मेल्यानंतर आई बापाला जाळतात हे हरामखोरांवर, नीट ऐका रे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या बापाला आणि आईला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरांनो. आपला आई बाप रोज मरत असतो आणि त्या चितेला साधा रोज आपण अग्नी देत असतो. आणि पोरीनो हात जोडून सांगू का ग, जिवंतपणीचं मरण नाही वाईट पोरीनो, नाही वाईट. ना जगता येतं ना मारता येतं पोरीनो, नाही वाईट जिवंतपणीचं मरण. बघ स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, ही माऊलीच आमच्या आयुष्यामध्ये नसती ना ग पोरीनो, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसते, मी नसतो, कोणीच नसतं. बघ या आईचा, मायेचा, प्रेमाचा, संस्काराचा वटवृक्ष आहे आपल्या आयुष्यात, म्हणून आपण आहोत बघ. पण या आईच्या, मायेच्या, प्रेमाच्या, संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. बाप बाप बाप. ए पोरी, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या वेदना फक्त माझ्या आईलाच कळाल्या, नक्की कळणार ग. 9 महिने तिला इथं जागा दिले बघ, 9 महिने कण कण आणि क्षण क्षण तुला वाढवलंय बघ पोरी, कणाकणानं क्षणाक्षणाला तुला वाढवलेलं आहे बघ. हिलाच आमच्या वेदना कळतात. पण हात जोडून सांगतो पोरानं, आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी, डोळ्यातला एक अश्रू न दाखवता जर कोण हंबरडा फोडून आजपर्यंत रडला असेल पोरानं, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. हे हा बाप जरी आज आला नसला तर त्या बापाच्या रूपात तुझी आई तुझ्या समोर उभी आहे पोरीनो. आज पळत पळत जायचं पोरानो, 1 वर्षाचं व्हायचं आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी आपल्या आईला बापाला कडकडून मिठी मारत होतीस, अगदी तशी घट्ट मिठी आता तुझ्या आईला मारायची. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत आणि ते अश्रू पुसत तुझ्या आईला सांगायचं, मम्मी आजपर्यंत मी सांगू शकली नव्हती पण आज तुला सांगते, तुझ्यावरील माझ्या बापावर माझा लई जीव आहे मम्मी, माझा लई जीव आहे पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. जा पळत पळत पोरा, जा, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. जा तुझ्या आईला अगोदर मिठी मार, जा रे तुझ्या आईला अगोदर, तुझ्या बापाला अगोदर मिठी मार पोरानो. हा ही तुमची आई आहे पोरानो, ही तुमची आई आहे, हा तुमचा बाप आहे पोरानो. सांगा मला, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? सांगा मला, बापाच्या डोळ्यात येणारे ते अश्रू खोटे आहेत का? मला सांगा. आई चुकाई आई बापाचे, सांग पोरी, तुला लहानाचं मोठं केलं ही या बापाची चूक आहे का? तुला 9 महिने 9 दिवस जागा दिली साला, प्रत्येक जण म्हणत होता पोरगी झाली काय रे, तेव्हा ओरडून सांगत होता पोरगी नाही लक्ष्मी झाली. ही या माऊलीची चूक आहे का? या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला हरामखोरानं उभं कराल का? तुम्ही आत्महत्या करून जाल का? या आई बापानं जगायचं कसं? हे पोरीनं पाया पडा, चला एकदा आईच्या चुका. चाल झोप झोप, डोकं टेकाव 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 डोकं, चाल लोटांगण घाल घाल लोटांगण घाल. ही तुझी खरी देवी आहे बघ, ही रणचंडी काय, हा घरात तुझा देव आहे, घरातला बाप तुझा देव आहे, घरातली आई तुझी देवी आहे पोरानं. यस पोरानं,
या आई बापाला कधी लाचार करू नका. चला सगळ्या पोरांनी आणि पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. चाल लवकर उजवा हात वरती करायचा आहे. सगळ्या पोरांनी पोरीने आपल्या डोक्यावर